नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात मेरेच कुंकू या कथेचा भाग पहिला. हा पसारा कुणी घालून ठेवला इथे? सासूबाई मोठ्या आवाजात ओरडल्या तशी मेघना खोलीतून बाहेर आली. हे होय, मला ना यावेळी गणपतीसाठी छान आरास करायची आहे म्हणून काही साहित्य आणलं. सासूबाईंनी रागाने त्याकडे पाहिलं आणि काही न बोलता निघून गेल्या. मेघनाला कळेना नक्की काय बी नसले यांचं. मेघना 25 वर्षाची गोड तरुणी. लग्नाला नुकतेच 4 महिने झाले होते. मेघनाला कलेची खूप आवड. चित्रकला, हस्तकला, रांगोळी यात तिचा हात कुणीही धरू शकत नसे. लग्नाआधी तिचं माहेरचं घर तिने पूर्णपणे कलेने सजवलं होतं. तिचा नवरा यशवंत तिच्या याच कलेच्या प्रेमात पडला होता. तिला आठवलं, तिला पाहायला आले होते तेव्हा मुलीला कलेची आवड आहे म्हणे. यशवंतचे काका म्हणाले. हो, अगं वसुधा, तिने काढलेली चित्र आण बरं. मेघनाचे वडील. आई सर्व चित्र दाखवते. वा, काय सुंदर आहे. हे तू काढलं आहेस? असं वाटतं अगदी कम्प्युटरवर बनवलं इतकी सुबकता आहे यात. यशवंतच्या काकांनी मेघनाचं मनापासून कौतुक केलं होतं. पुढे हेही म्हणाले, ज्यांच्यात कला असते अशा मुलांचे आई वडील खरंच भाग्यवान असतात. साक्षात सरस्वतीचा वास असतो अशा घरात. या वाक्याने मेघनाच्या आई वडिलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं. आता आम्ही लक्ष्मी नाही तर सरस्वतीला मागणी घालतोय. कारण जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मीचा वास असतोच. आई वडिलांना खूप बरं वाटलं. आपल्या मुलीच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल याची त्यांना पुरेपूर खात्री पटली. यशवंतने मेघनाला पसंत केलं, पण त्याच्या आईने मध्येच खडा टाकला. ते सगळं ठीक आहे, पण मुलीला घरातली कामं जमतात ना? नाही म्हणजे मी स्पष्टच बोलते. मला घरात सगळं कसं स्वच्छ लागतं. सासूबाईंच्या या वाक्याने मेघनाला वाईट वाटलं. तेवढ्यात यशवंतचे काका म्हणाले, कलासक्त माणूस स्वच्छतेला प्राधान्य देतोच वहिनी. हा माझा अनुभव आहे. काकांनी वेळ सावरण्याचा प्रयत्न केला. मुळात यशवंतला मुलगी पसंत असल्याने कुणीही मोडता घातला नाही. मुलगी पाहून आल्यानंतर यशवंत, त्याची आई आणि काका यशवंतच्या घरी परतले. घरी जातात यशवंतचे बाबा सोफ्यावर पेपर वाचत बसले होते. त्यांना पाहताच काका कडाडले. सुधाकरा, इतकं महत्वाचं काम होतं का तुझं? आमच्यासोबत आला का नाहीस? हो, जरा महत्वाचं काम होतं आज. कसा झाला कार्यक्रम? कशी वाटली मुलगी? हे ऐकताच यशवंतची आई कडाडली. काही विचारू नका. एकतर तुम्ही आला नाहीत, वर प्रश्न विचारता. भाऊजी यांचा हा स्वभाव आणि हे मला खरंच कधी कधी वैताग येतो बरं. माणसात बसायला नकोच यांना. एकांतवास प्रिय. यांची विचारांची तंद्री लागली की कसलं कसलं भान राहत नाही यांना. काकांनी सुधाकरकडे पाहिलं आणि म्हणाले, सुधाकरा, असा नव्हताच रे तू. सुधाकर म्हणजे यशवंतच्या बाबांनी काकांकडे पाहिलं. दोघांनी नजरेनेच काहीतरी संवाद केला आणि काकांना लक्षात आलं. काका गुप्त भाषेत त्यांना म्हणाले, आयुष्य एकाच जागी स्थिरावून राहिलं आहे तुझं. पुढे सरक जरा. या वाक्याचा अर्थ फक्त काका आणि सुधाकर यांनाच कळलेला. यशवंत आणि मेघना. थाटामाटात दोघांचं लग्न झालं. मेघनाने स्वतःच्या लग्नासाठी स्वतः सर्व बनवलं होतं. रुखवतापासून अगदी सगळं. लग्नात आलेल्या पाहुण्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं. लग्नाच्या दिवशी यशवंतच्या बाबांनी ते सगळं पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. नवरी मुलगी कुठे आहे असं त्यांनी विचारलं. अहो, नवरी मुलगी मेकअप करायला गेलीये, इथे जवळच्याच पार्लरमध्ये. हे ऐकताच त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली. अंगावर घाम फुटला. त्यांनी पत्ता विचारला आणि घाईघाईने ते कोणालाही न सांगता 4 चाकी घेऊन होणाऱ्या सुनबाईकडे पोहोचले. पत्ता शोधत ते मेघनाकडे पोहोचले. बाबा, तुम्ही? बाबांनी डोळे भरून तिला पाहिलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, सुनबाईला इथून मी घेऊन जाणार. सर्वांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. मेघनाचा मावस भाऊ म्हणाला, अहो मामा, मी आहे की. नाही, मी तिला घेऊन जाईल.
एवढं बोलून ते बाहेर बसले. मेघनाला तर त्यांचं हे वागणं कळेच ना, पण आता त्यांचं ऐकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. इकडे लग्न मंडपात सर्वजण सुधाकर रावांना शोधत होते. फोन केल्यावर समजले की ते मुलीला घ्यायला आलेत. यशवंतच्या आईने तर डोक्यावरच हात मारून घेतला. हा माणूस कधी काय वागेल भरवसाच नाही. सुधाकर राव सुनबाईला गाडीत सावकाश घेऊन आले. गाडी इतकी सावकाश चालवत होते की विचारू नका. बाकी नवरी मुलगी आणि तिच्या सोबतच्या मुलींना म्हणता येत नव्हतं की लवकर चला म्हणून. सुधाकर रावांनी हळूच गाडी पार्क केली आणि सुटकेचा निश्वास टाकला. थाटामाटात लग्न झालं. सुधाकर राव खूप खुश होते. घरात नवीन आलेल्या सुनबाईला फार जपत होते. एकदा काका त्यांना भेटायला आले आणि म्हणाले, सुनबाई गुणाची आहे हो तुझी सुधाकरा. सुधाकरराव आनंदले. म्हणून तर लाड चाललेत. एकतर सुनबाई कलाकार म्हटल्यावर विचारूच नका. मेघना हे सगळं ऐकून खुश होत होती. तिला प्रश्न पडला तसे तिने विचारलं, बाबा तुम्हालाही आवडतं का चित्रकला वगैरे? सुधाकरराव आणि काका एकमेकांकडे पाहून गंभीर झाले. मेघनाला वाटले आपण काही चुकीचं तर विचारलं नाही ना. तेवढ्यात सासूबाई तिला म्हणाल्या, नाही ग, त्यांना नाही कसली आवड. ती कामं करायची म्हणजे घरभर पसारा, ते बरबटलेले कपडे, रंगाचे शिंतोडे. नको बाई. सुधाकर रावांनी मान खाली घातली. काकाही मौन होते. मेघनाच्या मनात गोंधळ माजला होताच, पण दुसरीकडे संसारही सुरू झाला होता. एक राधाकृष्णाचं पेंटिंग करायचं तिचं कधीच डोक्यात होतं. तिने ठरवलं की कामावरून झाली की दुपारी ते करायचं. सकाळी उठून तिने घरातली कामं आवरली. 11 पर्यंत कामावरून झाली तेवढ्यात सासूबाई देवळातून घरी आल्या. त्यांनी घरभर पाहिलं आणि म्हणाल्या, फरशी बाकी आहे वाटतं. पुसली की सासूबाई? ही अशी? हे ऐकून मेघना गोंधळली. अगं आण बादली आणि ती 2 फडकी, मी सांगते. मेघनाने आणून दिलं तसं सासूबाई खाली वाकल्या. आधी ओल्या कपड्याने फरशी पुसली, मग कोरड्या कपड्याने एक एक फरशी परत पुसली आणि शेवटी अजून एक कोरडं फडकं आणून हात फिरवला. अशी पुसतो आपण फरशी. मेघनाच्या अंगावर काटाच आला. अशी फरशी पुसणं म्हणजे 2 तास हेच करत बसायचं? ती मनातल्या मनात म्हणाली. आता नवीन नवीन तरी कसा नकार देणार? ती हो म्हणाली आणि तसं करू लागली. ती फरशी पुसत असताना सासूबाई किचन मध्ये गेल्या. त्यांनी परत हाक दिली. अगं हे काय आहे? मेघना हातातलं काम सोडून धावतच गेली. काय झालं सासूबाई? किचनच्या खिडकीतली फट साफ नाही केलीस आणि डायनिंग टेबलचे पाय पुसलेच नाहीस तू, आणि ओटा पुसला ते फडकं साबण लावून ब्रश मारून वाळत टाकायचं होतं. हे ऐकून ती उडालीच. तिच्या माहेरी ही असली स्वच्छता फार फार तर दिवाळीत व्हायची, पण आता हे रोज. मेघना सासूबाईंच्या म्हणण्याप्रमाणे सर्व करू लागली. तिला वाटायचं की नकार द्यावा, पण सासूबाईंची दुसरी बाजू अशी होती की घर स्वच्छ असलं की त्या प्रचंड खुश असत. त्यावेळी सुनेला काय करू आणि काय नको असं वागत, प्रचंड जीव लावत. त्यामुळे त्यांच्या या सकारात्मक बाबीकडे पाहून मेघना मेहनत करत राहायची. पण या सगळ्यामुळे तिचं चित्र बाजूलाच राहिलं. तिला वेळच मिळेनासा झाला. घरातील कामं आवरत 2 वाजायचे. मध्ये 2 तास मिळत त्यात प्रचंड गुंगी यायची थकव्यामुळे, आणि 4 वाजले की लगेच सर्वांना चहा लागायचा. तिने ठरवलं की एकदम सगळं चित्र जमत नाहीये, तर रोज थोडं थोडं अर्धा तास देऊन पूर्ण करूया. असं म्हणत तिने सगळं साहित्य एकत्र केलं आणि सुरुवात केली. गणपती आले तसं तिच्या उत्साहाला उधाण आलं. तिने आरास करण्यासाठी साहित्य आणताच सासूबाई गरजल्या.
आपल्याकडे अगदी छोट्याशा स्टूलवर कपडा टाकून गणपती बसवतात. फार तर फार एखादी लाइटिंग लावतो मागे. पण यावेळी मी आहे. मी करेन की सगळं. काहीतरी छान बनवेन. नको ग बाई, किती तो पसारा होईल. त्यावर धूळ बसेल ते वेगळंच. आणि काम झाल्यावर ते सगळं माळ्यावर पडून राहणार ना. हे ऐकून मेघनाचा सगळा हिरमोड झाला. सासूबाईंच्या या वागण्याचा तिच्या कलेवर परिणाम होऊ लागलेला. सासूबाईंना फक्त स्वच्छता हवी. कलेकडे बघण्याची त्यांची दृष्टीच नसायची. त्यामुळे मेघनाला तिच्या सासरी काहीच करता येत नसे. फार तर फार तिच्या खोलीत ती राधाकृष्णाचं चित्र पूर्ण करे. एके दिवशी सासूबाईंनी सांगितलं, उद्या मी आमची खोली साफ करायला काढणार आहे, तर मला थोडी मदत कर. आता महिन्याभरापूर्वी पूर्ण खोली साफ केलेली, तरी पुन्हा? मेघनाला वैताग आला. दुसऱ्या दिवशी ती सासूबाईंना मदत करायला त्यांच्या खोलीत गेली. सासूबाईंनी सांगितलं, मी माझं कपाट आवरते आहे, तोवर तू तुझ्या सासऱ्यांचं कपाट घे आवरायला. मेघनाने बाबांचं कपाट उघडलं. एक एक कपडे नीट रचून ठेवत होती. तेवढ्यात तिच्या हातात एक छोटी सुटकेस लागली. न राहवून तिने सासूबाईंना विचारलं, यात काय असावं? अगं, तुझ्या सासऱ्यांची महत्वाची कागदपत्र आहेत त्यात. सुटकेस बघ ना किती मळली आहे. कितीदा सांगितलं यांना की सुटकेस खाली करा, मी घासून काढते म्हणून. पण त्या सुटकेसला धक्का लावायचा नाही अशी धमकीच दिली आहे तुझ्या सासऱ्याने. मेघना हसायला लागली. सासूबाई म्हणाल्या, बाहेर कुणीतरी आलंय वाटतं, मी बघते. असं म्हणत सासूबाई बाहेर निघून गेल्या. सुटकेस परत जागेवर ठेवायला मेघनाने ती उचलली, पण हातातून निसटून ती खाली पडली. सुटकेस खाली पडली तसं त्यातले सगळे कागद बाहेर आले. ती ते पटापट उचलू लागली, पण त्यात महत्वाची कागदपत्रे नव्हतीच. हे काय बघते हे मी? चित्र? तीही एवढी सुंदर. क्रमशः. लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.